मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढचे 4 दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाने हा अंदाज दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या जवळजवळ सर्वच भागांमध्ये हा पाऊस कोसळतोय। मात्र पुढच्या 4 दिवसात हा पाऊस चांगला जोर धरणार असल्याचा अंदाज आहे। दरम्यान रात्री उशिरा मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला। मुंबई शहरासह उपनगरांमध्ये देखील सरी बरसल्या। विदर्भ में हर प्रदेश में अभी बट बेसिकली मध्य महाराष्ट्र और मराठवाड़ा में अच्छा बारिश होने का संभावना है। कल से शुरू होगा और इसका ज़्यादा होगा 21 अच्छी बात। त्यामुळे परतीचा पाऊस चांगलाच बरसतोय। शेतकऱ्यांसाठी खरीपासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे। ठाणे महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे ठाण्यातील 3 रहिवाशांना बंद लिफ्टमध्ये 3 तास काढावे लागले। ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या बीएसयूपीच्या इमारतीमध्ये ही घटना घडली। धोकादायक इमारती आणि रस्ते रुंदीकरणामुळे घर गमावलेल्या रहिवाशांना पालिकेने ओयासिस इमारतीत सहारा दिलेला आहे। आज सकाळी 9च्या सुमारास या इमारतीची लिफ्ट अचानक बंद पडली। त्यामुळे 2 पुरुष आणि एका महिलेला बंद लिफ्टमध्ये 3 तास कोंडून राहावं लागलं। अखेर स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर या रहिवाशांची सुटका करण्यात आली। लिफ्टप्रमाणेच इमारतीतील इतर सुविधा देखील निकृष्ट दर्जाच्या असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी झटणारे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आता हुंडा प्रथेविरोधात मोर्चा उघडलेला आहे। हुंडा घेणाऱ्यांविरोधात मकरंद अनासपुरे यांनी चांगलीच आगळीक केली। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी अनासपुरे यांनी हुंडा घेणाऱ्यांना नामर्दाची उपमा देत खडे बोल सुनावलेत। हुंडा घेणाऱ्यांना वेळीच रोखा असंही आवाहन त्यांनी केलंय। या सभागृहात जमलेल्या सर्व तरुण जे मित्र आहेत माझे मराठवाड्यातले, त्यांना एक माझं आवाहन आहे, जो हुंडा घेईल तो नामर्द, एवढं लक्षात। मराठवाड्यांना मोठा शाप कशाचा येतं? हुंड्याचा आहे आणि रिकामे पाहुणे खूपच लागणार। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झालेत। इटरनिट फेमस असं स्फोट झालेल्या कंपनीचं नाव आहे। या कंपनीमध्ये परफ्यूम बनवण्यासाठी लागणारं कच्चं रसायन तयार केलं जायचं। मध्यरात्री 1:15च्या सुमारास कंपनीतील रिएक्टर साफ करताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। स्फोटाच्या वेळी तिथे उपस्थित असलेला भीमकुमार साहू आणि ब्रिजनदास मोची या 2 परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय। दरम्यान या स्फोटाच्या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय।